सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, सत्पदाचे चित्पदाने भान घेणे या नाव ध्यान. सत्पदाचे चित्पदाने भान घेणे ह्या नाव ध्यान. या सहज ध्यानातून प्रगट होतो तो सहज स्वानंद. याचं स्पष्टीकरण करावे. सत्पदाचे चित्पदाने भान घेणं या नाव ध्यान. इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. सत्पद म्हणजे काय, चित्पद म्हणजे काय, आणि ध्यान म्हणजे काय, आणि भान म्हणजे काय. हे चार जे शब्द आहेत की ते सच्चिदानंद स्वरूप असं जिथे आपण म्हणतो, ते सत म्हणजे जे सातत्याने सतत सत्य शक्ती स्वरूप आहे ते सत. आता सत असं म्हणतो आपण टाळायला, जे सतत आहेत, म्हणजे कधी ते नाही असं कधीही नसतं. आणि जगामध्ये एकच वस्तू अशी आहे की जी सतत आहे, ती कधी नाही असं कधीच होऊ शकत नाही, आणि त्यालाच सत्स्वरूप म्हणतात. आणि त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो ते चैतन्य स्वरूप किंवा परमेश्वराचं स्वरूप, त्याला सत असं म्हटलंय. ते सतत असतं. जे जी रूप आहेत, म्हणजे स्वरूपातून जी जी रूप प्रगट झालेली आहेत, तिथे जन्म आहे, स्थिती आहे आणि लय आहे. रूपांना जन्म, स्थिती आणि लय असतं, पण स्वरूपाला जन्म नाही आणि लय पण नाही, पण तिथे सतत स्थिती आहे, म्हणून ते सत आहे. सत शब्दाचा हा अर्थ जरा आधी व्यवस्थित समजून घ्यायला लागेल. सत ही शक्ती आहे, म्हणजे स्वरूप म्हटल्यानंतर ती शक्ती आहे. आणि शक्ती म्हटलं की तिला रंग रूप गंध काही नसतं. शक्ती ही शक्ती असते. जशी विजेची शक्ती, बाष्प शक्ती, अणुशक्ती, तसंच ही जी शक्ती आहे, ही शक्ती आणि सर्वसाधारण अणुशक्ती म्हणा, बाष्पशक्ती म्हणा, यांच्यामध्ये पण खूप मोठा फरक आहे. ही सतशक्तीच्या ठिकाणी जाण घेणं आणि जाण देणं असतं, म्हणजे तिथे जिवंतपणा आहे. दुसऱ्या भाषेत म्हणायचं असेल जाणणं आहे. जाणणं म्हणजे जिवंतपणा. इलेक्ट्रिसिटी किंवा अणुशक्ती म्हणजे विजेची शक्ती, अणुशक्ती, इथे जाण घेणं जाण देणं त्या नुसतं केवळ शक्ती आहेत. पण स्वरूप, ज्याला अनंत स्वरूप आपण म्हणतो की ज्याला परमेश्वरी शक्ती म्हणतो, ती शक्ती, त्या शक्तीच्या ठिकाणी चित आहे. चित आहे म्हणजे जाणणं आहे. आणि हे जाणणं आहे, आणि ह्या जाणणेपणातून हे विश्व निर्माण झालेलं आहे. आता सच्चित आनंद असं ज्या अर्थ, हे तिन्ही शब्द मिळून ह्या स्वरूपाचं सगळं ते वर्णन आहे. एकच स्वरूप, ते केवळ आहे, असणेपणाने आहे, शक्ती स्वरूप आहे, अशा पद्धतीने पाहतो. त्याला आपण सत स्वरूप, म्हणजे एका अँगलमध्ये जर स्वरूपाचं चिंतन आपण पाहायला गेलो तर अँगल एका अँगलने जर पाहिलं तर स्वरूपाला ते सत आहे. सत आहे म्हणजे सतत आहे, शक्ती स्वरूप आहे, हा बोध आहे. दुसऱ्या अँगलने पाहिलं तर तिथे जाणणं आहे, जाणीपूर्वक जाणणं असतं, म्हणून ते चित्पद आहे. तिसऱ्या अँगलने पाहिलं तर हे जे चित स्वरूप कार्यरत होतं, त्या कार्यरत होण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथे आनंद स्फुरतो, आणि म्हणून ते आनंद स्वरूप आहे. आता हा आनंद म्हटल्यानंतर सुद्धा आपला मनुष्य, आपण ज्या देहातून जो आनंद प्रगट करत असतो, आणि त्या अनंत स्वरूपाकडे असलेला आनंद, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तिथे जो आनंद आहे तो स्वानंद आहे. तो कोणत्याही विषयावर अवलंबून नाही, कारण तिथे विषयच नाही. ज्यावेळेला केवळ हे स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये तृप्ती आहे, शांती आहे, समाधान आहे, आणि त्याला आपण आनंद म्हणतो. म्हणजे तो स्वानंद जो कसा असतो, तृप्त असतो.
शांत असतो आणि समाधानी असतो. आपल्याकडे आनंद असतो तो जसा बाबा कोणी क्रिकेट पाहताना त्यांनी सिक्सर मारले की लगेच लोक उड्या मारतात, टाळ्या वाजवतात. तो आनंद कसा, तो स्फुरद्रूप आनंद आहे, तोही आनंद आहे, पण तो काही वेळासाठी असतो. आता एखाद्याला समजा 5 लाख कोटीची लॉटरी लागली, आता 5 लाख लहान पडतात ना, 5 कोटी. आता 5 कोटीची लॉटरी लागली, तो काय करेल? एवढा आनंद होतो त्याला की तो वेडा तरी होतो. गपचूप बसत नाही, सांगत बसतो 5 कोटी आहे, 5 कोटी आहे. किंवा घाबरून गपचूप बसला की तो आनंद दाबून बसला तो वेडा होतो, कारण कोणते 5 कोटी पळवतील म्हणून घाबरतो. पण दोन्ही बाजू असतात. पण हा जो स्वानंद आहे, इथे कसली भीती नाहीये, तर तिथे निर्भयता आहे, लक्षात ठेवा. म्हणून सच्चित आनंद असं जेव्हा आपण म्हणतो तर ती एकाच स्वरूपाचे 3 अँगलने जेव्हा आपण पाहतो तर हे 3 दृष्टिकोन आहेत. अँगल म्हणजे दृष्टिकोन, 3 दृष्टिकोनातून हे स्वरूप कसं आहे. आता ह्याच्या पलीकडे स्वरूपाचं वर्णन करता येतं का? त्याच्या पलीकडे स्वरूपाचं कोणतंही वर्णन करता येत नाही, कारण कितीही शब्दाने वर्णन केलं तरी ते अपुरं पडतं. आता ते शक्ती स्वरूप एवढं सांगितलं ते होतं. चितपद म्हटल्यानंतर तिथे किती गुण आहेत, तिथे अनंत गुण आहेत, पण एकही गुण नाही. लक्षात घ्या, हे जे विश्व ह्या स्वरूपातून निर्माण झालं ते विविध गुणाने प्रगट झालेले आहे. मग विविध गुण कोणाकडे असले पाहिजेत? या स्वरूपाकडे असतील म्हणूनच प्रगट झाले ना. बीजामध्ये नसेल तर त्या फळामध्ये फळ कसं येणार? जसं बीज आहे तसं फळ असतं. आणि त्यामुळे विश्वामध्ये जी विविध रंग आहेत, विविध गुण आहेत, विविध आकार आहेत, अशी जी विविधता जी आहे ती स्वरूपाकडे काही नाही, पण ते एकच एक आहे. पण तेच एकच एक अनेकत्वाने प्रगट होतं. त्या ते विविध रूपाने, विविध गुणांनी, विविध सामर्थ्याने प्रगट होतं. म्हणून प्रत्येक रूप दुसऱ्या रूपापेक्षा वेगळं दिसतं आपल्याला, कारण तिथे काही रंग वेगळा असतो, तिथे रूप वेगळं असतं, तिथे गुण वेगळे असतं, तिथे सामर्थ्य वेगळं असतं, विविधता आहे. म्हणजे मुंगी म्हटलं तर मुंगीचं रूप केवढंसं एवढंसं, हत्ती म्हटलं तर त्याचं रूप केवढं प्रचंड मोठं. मुंगी कुठे आणि हत्ती कुठे असं बघितलं तरी पण दोन्हीकडे एक साम्य आहे. काय? दोन्हीकडे जाणणं आहे. लक्षात घ्या, जाण. मुंगी पण जाणते आणि हत्ती पण जाणतो. दोघांनाही जीवाची भीती आहे. हत्तीला पण भीती वाटते जीवाची, आणि मुंगीलाही भीती वाटते. पण मुंगीचं सामर्थ्य एवढंच, आपण बोटाने जरी ते टिचके मारली की ती बिचारी जीव धरून पळत बसते इकडे तिकडे. हत्तीला टिचके मारतायत, हत्ती आपल्याला पळवेल, कळलं ना. म्हणजे सामर्थ्य केवढं प्रचंड आहे एकेकाचं, हे जे आपण म्हणतो. त्यामुळे रूप आणि स्वरूप हा जो विषय जर समजून घेतला तर परमेश्वर विषय व्यवस्थित कळतो. परमेश्वर म्हणजे सच्चिदानंद स्वरूप, तिथे कोणतंही रूप नाही, म्हणून परमेश्वर हा अरूप आहे. परमेश्वर हा निर्गुण आहे, तिथे कोणताही एक गुण त्याचा म्हणून सांगता येत नाही, म्हणून तो निर्गुण आहे. परमेश्वर हा निराकार आहे, तिथे त्याला एकही आकार दाखवता येत, आकारहीन आहे, तिथे आकारच नाही आहे. जर उदाहरण समजायचं, इलेक्ट्रिसिटी, विजेची शक्तीला आकार नाहीये, रंग नाहीये, गंध नाहीये. तसं विजेची शक्ती आहे, तसं बघायला तर वायूत शक्ती ती तशीच आहे. तिथे आकार पाहता येत नाही, पण सामर्थ्य पाहता येतं. वायूमध्ये सामर्थ्य, वायू शक्ती येते. म्हणून परमेश्वर ही चैतन्य शक्तीचा विराट सागर असं वर्णन केलं जातं. म्हणजेच काय, हे सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याचा थोडासा विस्तार केला. काय विस्तार केला की हे जे विश्व जे निर्माण झालंय ते इतकं अनंत पटीने झालेलं आहे. मग ते तत्व किती अनंत स्वरूप असेल ह्याची आपल्याला कल्पना करता येते, की ते अनंत स्वरूप आहे म्हणून हे विश्व अनंत पटीने. पण त्या अनंत स्वरूपाच्या अपेक्षेत हे विश्व छोटंच आहे, अपेक्षित पाहिलं तर. कारण इतकं स्वरूप अनंत आहे, आणि त्याच्या एवढूसा छोटासा भाग म्हणजे आज आपण आपले ग्रह तारे म्हणतो आहोत, ब्रह्मांड म्हणतो आहोत. हे एवढंसं छोटंसं भाग आहे, त्याच्या अनेक ब्रह्मांड आहेत. म्हणजे एक एक ब्रह्मांडामध्ये अनंत आकाशगंगा आहेत,
अनंत सूर्यमालिका आहेत, अनंत सूर्य आहेत, ग्रह आहेत, तारे आहेत, चंद्र आहे आणि पृथ्वीसारखे असे अनेक ग्रह आहेत. पण नुसतं एकच ब्रह्मांड आपण म्हणतो आपलं ब्रह्मांड म्हणतो. ते पण आपलं म्हणजे आपलं म्हणायचं म्हणजे आपण पाहतो, काही लोक शास्त्रज्ञ पाहतायत आणि म्हणतात एवढंच. पण ते आपलं म्हणणं आपल्याला जाता येत नाही. उद्या चला उठून जाऊया चंद्रावर, नाही जाता येणार. ते आयुष्य बरंच जाईल आपलं त्याच्या मागे जाईपर्यंत. तर अशी अनेक ब्रह्मांड आहेत, म्हणून त्याला ब्रह्मांड नायक म्हटलं जातं स्वरूपाला. म्हणजे परमेश्वराचं वर्णन ब्रह्मांड नायक असं म्हटलं जातं. त्याचा अर्थच हे सत, चित आणि आनंद हे स्वरूप आहे. आणि हे जे स्वरूप आहे ह्याला डोळ्याने पाहता येणार नाही, कारण त्याला आकारच नाही. पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे त्याला जाणता येत नाही. म्हणजे तिथे रंग, रूप, गंध हे पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणण्यासाठी जी आधार आहेत तिथे ते काही नाही. म्हणून परमेश्वराला कोणत्याही अंगाने पाहता येत नाही. म्हणून परमेश्वराचं स्वरूप पाहणं म्हणजे नेमकं काय हा प्रश्न पडतो. की परमेश्वर आहे असं संत सांगतात, सद्गुरू सांगतात, ऋषीमुनी सांगतात, पण सर्वसाधारण माणसाला ते अगम्य आहे. सर्वसाधारण माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे ते असल्यामुळे, कारण सर्वसाधारण माणसाची कल्पना किती, त्याच्या संस्कारातून निर्माण झालेली जे तो जाण घेतो तेवढीच. म्हणून तुम्ही म्हणाल, आता आपण म्हणाल म्हणजे गंमत सांगतो, म्हणजे लक्षात गोष्ट कशी आहे. एका इसाप नीतीमधली गोष्ट आहे. विहिरीमध्ये बेडकं भूक होती, त्यात एक मोठा बेडूक होता. म्हणजे आई होती, सगळी त्यांची लीडर होती, मोठी होती, त्यांच्या बाकी छोटी छोटी बेडकं होती. तर एक बेडूक उडी मारून विहिरीच्या कडेवर काठावर गेलं वरती, आणि तिथे त्याने मोठा बैल बघितला. तो घाबरून खाली पटकन उडी मारली. तर आई म्हणाली, कशाला घाबरला? तो म्हणे, तिथे मोठा प्राणी आहे. ते म्हणे, किती आहे? आता ते बेडूक छोटं होतं, ही बेडकीन मोठी होती. ती माझ्या एवढे आणखी मोठं आहे. ती फुगायला लागली अशी फुगून, एवढी मोठं आहे, एवढी मोठे, तो आणखीन मोठा आहे. त्याला अनुभव आहे, पण त्याला सांगता येत नाही किती मोठं आहे. आणि ही कल्पना करते की किती देव फुगल किती फुगल. शेवटी देव फुटला, पण काही कळलं नाही. परमेश्वरी शक्ती असं जर कोण कल्पनेतून पाहायला गेलं तर त्याला बाप जन्म जमणार नाही. बाप जन्म म्हणजे किती जन्म घेतली तरी, लक्षात घ्या. आणि म्हणून परमेश्वराला अनुभवणं किंवा परमेश्वराचं चिंतन करणं हे सद्गुरूंशिवाय एखाद्याला जमलं असं कधीही शक्य होऊ शकत नाही. संत जरी म्हणाले त्यांना गुरु नव्हते वगैरे, तरी कोणीतरी मार्गदर्शक असतो आणि त्याच्यातून त्यांच्या ठिकाणी ती अनुभूती घेण्याची कुवत निर्माण होते त्या मार्गदर्शनातून. तेव्हा ते म्हणतात आम्ही परमेश्वराला पाहिलं. पण आपण जे पाहिलं म्हणतात आणि संत जे पाहिलं म्हणतात ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपण डोळ्याने पाहिलं म्हटलं, मी हे पाहिलं ते पाहिलं असं जे म्हणतो आपण, कानातून काय एखादं गाणं ऐकलं म्हणून सांगू शकतो. पण परमेश्वराला तसं पाहताच येत नसल्यामुळे संत म्हणतात आम्ही परमेश्वर पाहतो, म्हणजे नेमकं काय पाहतात हा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आपल्याला. म्हणून परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी पाहायचंय म्हणजे अनुभवायचंय, हा बोध इथे लक्षात घेता आला पाहिजे. आता हाच परमेश्वर जो अनंत स्वरूप आहे, जो मनुष्य देहाच्या जेवढ्या मर्यादा आहेत त्या मर्यादाच्या अनंत पलीकडे, मनुष्य देहाच्या ज्या पाहण्याच्या ऐकण्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत त्याला अनंत परमेश्वर पाहू शकत नाही आणि समजू शकत नाही. हे आधी पहिलं व्यवस्थित समजलं पाहिजे, कारण ते अनंत स्वरूप आहे. पण हाच परमेश्वर अनंत रूपाने विस्तारला, त्याची पुढची स्टेप आहे. म्हणून जे निर्गुण निराकार स्वरूप आहे तेच सगुण निराकार रूपाने स्फुरलं. जसं आपण गाढ झोपेवर जातो तेव्हा आपण कसे असतो, निर्गुण असतो, निर्गुण निराकार स्वरूप असतं. निर्गुण निराकार स्वरूपाशी आपली एकरूपता असते. गाढ झोपेमध्ये आपण कुठे आहोत काही कळत नाही, कसे किती आनंद आहे का काही दुःख आहे सुख आहे काही माहीत नसतं, पण झोपलेलो असतो. आणि ह्या गाढ झोपेतून आपोआप आपण उठतो, कोणी न उठवता पण उठतो ना. हे जे आपोआप उठतो म्हणजे ते आपोआप आपण
सगुण निराकार होतो, म्हणजे जाणण्याच्या अवस्थेमध्ये. तर ही जी आपण म्हणून जी निर्गुण निराकार शक्ती आहे तीच सगुण निराकार, म्हणजे जाणण्याच्या अवस्थेत. तसं त्या अनंत स्वरूपामध्ये सगुण निराकार ही अवस्था निर्माण होते, आणि ही सगुण निराकार अवस्था अनंत रूपाने, म्हणजे जी साकार रूपं आहेत विश्वामध्ये, जी रूप आहेत ती सगळी साकार रूप आहेत. त्या साकार रूपामध्ये हेच सगुण निराकार स्वरूप त्या रूपाशी व्यापून राहतं. म्हणजे प्रत्येक जिवंत प्राणी जो आपण म्हणतो त्याच्या ठिकाणी जे जाणणं आहे ते जाणणं म्हणजे मुळात असलेलं चित्पद तिथे चित्त वृत्तीने चित्त अवस्थेत प्रगट होतं. म्हणून जे सत्पद आहे तिथे जे जाणणं जे आहे ते पहिलं निर्गुण निराकार असल्यामुळे नेणीव स्वरूप असतं. ते सगुण निराकार स्वरूपामध्ये तिथे सगुण म्हणजे जाणणेपणाच्या अवस्थेला ती शक्ती येते, आणि ही जाणणेपणाच्या अवस्था आलेली शक्तीच देहाकार घेऊन प्रगट होते, आणि त्याला आपण म्हणतो रूप. म्हणून अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत किंवा माणसापर्यंत सगळे पशु पक्ष्यांपर्यंत सगळीकडे प्रत्येक आकार विविध आहेत, पण त्या प्रत्येक रूपामध्ये जाणणे पण हे कॉमन आहे. कॉमन म्हणजे सर्वत्र जाणणे पण चालेल आहे. म्हणजे जिवंत प्राणी म्हटला की तिथे जाणणारं ते तत्व आहे. म्हणून जे सत्पद आहे तेच जे स्फूर्त त्याला चित्पद म्हटलं, आणि ते चित्पद प्रत्येक रूपारूपामध्ये प्रगट आहे, हा त्याच्या पुढचा सिद्धांत आहे. म्हणून अनंत स्वरूप असलेलं जे स्वरूप आहे ते रूपाच्या अपेक्षेत त्याचा अनुभव घेणं म्हणजेच परमेश्वराला अनुभवणं आहे. म्हणजे एक एक स्टेप आपल्या लक्षात आलं तर, म्हणजे हा जो सिद्धांत सद्गुरूंनी मांडलेला आहे, अमृत तुषार आहे त्यांचा, की चित्पदाने सत्पदाचं भान घेणं. म्हणजे मनुष्य देहाच्या ठिकाणी हे जे जाणणेपण आहे, म्हणजे त्याला आपण जाणीव म्हणतो, हे जाणीव म्हणजे मुळात असलेलं चित्पद तिथे चित्त रूपाने प्रगट झालंय. आता हे जे चित्त म्हणजे काय, जाणणेपण, ह्या लक्षात घ्या. आणि हे जे जाणणेपण आहे ते मनुष्य देहाच्या ठिकाणी, ते हे जाणणेपण काय मुळात ते चित्त स्वरूप आहे, तेच ते हे आहे. तत्त्वम असी असं जे सांगितलं जातं त्याचा अर्थ ते तत् म्हणजे ते अनंत स्वरूप आहे, तेच त्वम म्हणजे सद्गुरू आपल्या शिष्याला सांग त्वम. त्वम म्हणजे मनुष्य देहातून तू जे जाणतो आहेस ते जाणणार तत्व, तेच तत्व इथे प्रगट आहे, रूपारूपामध्ये प्रगट आहे. म्हणून जे अनंत स्वरूप आहे त्याला अनुभवण्यासाठी ह्या चित्पदाने, म्हणजे ते ह्या मनुष्य देहाच्या ठिकाणी जे चित्पद आहे त्या चित्पदाने म्हणजे जाणण्याच्या ह्या शक्तीने, जाणीवेने स्वतःचं अस्तित्व अनुभवणं म्हणजे चित्पदाने सत्पदाचं भान घेणं. शब्द मोठे असल्यामुळे जरा गोंधळ होतो. म्हणजे दुसऱ्या भाषेत, सोप्या भाषेत, जाणीवेने जाणीवेचं भान घेणं, जाणीवेने जाणीव आहे हे अनुभवणं, त्याला म्हणतात भान घेणं. भान घेणं म्हणजे अनुभवणं. म्हणून चित्पदाने सत्पदाचं भान घेणं या नाव ध्यान. आता ध्यान म्हणजे काय, एक आपली सगळी दृष्टी एका बाहेरच्या वस्तूवर केंद्रित करणं, त्याला म्हणतात ध्यान. एकाग्र करतो म्हणजे एखादा दिवा ठेवलाय समोर आणि दिव्याकडे पाहत बसायचं, इकडचं तिकडचं कुठे न पाहता दिव्याकडेच पाहत पाहायचं. म्हणजे तिथे आपली दृष्टी एकाग्र करण्याचा प्रयत्न करणं, त्याला म्हणतात ध्यान सर्वसाधारण लोकांचं. म्हणजे अनेक पंथामध्ये ते कुठे लाल दिवा किंवा लाल काही रंग बिंग ठेवतात, किंवा एखादा मेणबत्ती पेटवतात किंवा एखादा दिवा पेटवतात आणि तिथे पाहत बसा, पाहत म्हणजे सगळी मन आपलं एकाग्र करणं. पण हे एकाग्र करणं हे ध्यान हे सर्वसाधारण लोक जे समजतात ते, पण सद्गुरूंना सांगायचंय ध्यान म्हणजे काय, जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेणं या नाव ध्यान. जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेणं म्हणजे जाणीवेच्या ठिकाणी ही जाणीव आहे हे जाणीवेने लक्षात घ्यायचंय. आज मनुष्य देहाच्या ठिकाणी ही जी जाणीव आहे
ही जाणीव जगाला पाहते आहे पण स्वतःला पाहू शकत नाही, कारण तिला आकार नाही. पाहू का शकत नाही? तिला ती परत निराकार आहे. जे परमेश्वराचं वर्णन तेच जाणीवेचं आहे, कारण परमेश्वरच जाणीव रूपाने प्रगट आहे. लक्षात घ्या, ते अनंत स्वरूपच जाणीव रूपाने प्रगट आहे. आणि म्हणून ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेने स्वतःच जाणीव आहे ही ओळख करून घेणे, या नाव ध्यान. म्हणजे इथे जाणीवच आहे काय आहे? जाणीवच आहे. म्हणून सद्गुरू शिष्याला तेच सांगतात, तत्त्वम असि. ते जे अनंत स्वरूप आहे ते तूच आहेस. तूच आहे म्हणजे मनुष्य देहाकाराला तूच आहे म्हणत नाहीयेत. तर देहाकारामध्ये जे निराकार तत्व आहे, जाणणारं तत्व आहे, ते जे तत्व आहे ते तत्व आणि अनंत स्वरूप एकच आहे. आता आणखीन बोध समजून घेण्यासाठी लक्षात घ्या काय होतं. धो धो पाऊस पडतोय, पण धो धो पाऊस पडताना त्या प्रत्येक पावसामध्ये थेंब असतात, आणि थेंब भरपूर झाले की त्याला आपण म्हणतो धो धो पाऊस पडतो. एक एक थेंब, पावसाचा थेंब, आणि धुवाधार पाऊस पडतोय, हा त्याचं वर्णन करतो आपण. तर प्रत्येक थेंबामध्ये पाण्याचं स्वरूप काय आहे? H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. एकत्र झाला की तो अणू बनतो पाणी. थेंबाचं स्वरूप काय? हायड्रोजन H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचं म्हणजे प्राणवायूचं 1 अणू. आणि अख्ख्या पावसाचं स्वरूप काय? H2O. कुठेही पहा, थेंबापासून किती अनंत थेंब येतात. पाऊस पडतो, अनेक थेंब येतात. त्या प्रत्येक थेंबाचं स्वरूप काय? H2O. तसंच ही सर्व जी रूपं आहेत त्या सर्वांचं स्वरूप काय? सच्चिदानंद स्वरूप. म्हणजे चितपद जे आहे तेच सत्पद आहे, आणि त्याच चितपदाला सतत काहीतरी अनुभवाचं वाटतं आणि त्याच्यातून आनंद घ्यावासा वाटतो. हा स्वभाव आहे. कुठेही पहा, कोणताही प्राणी मात्र पहा, जेव्हा तो पाहायला लागतो तो इकडे तिकडे पाहतो, इकडे तिकडे पाहतो, आणि आनंद होतो किंवा घाबरतो, ह्या सगळ्या भावना तिथे निर्माण होत असतात. मनुष्य देहाच्या ठिकाणी सुद्धा लहान मूल असतं, कुठे इकडे बघेल तिकडे बघेल तिकडे बघेल, आणि त्याच्यातून ते अनुभवण्याचा प्रयत्न करत, समोर काय दिसतं काय दिसतं, आणि ते अनुभवण्यात आनंद मिळतो. प्रत्येक वेळेला जर दृष्टी निर्मळ असेल तर पाहण्यात आनंद आहे. दृष्टीमध्ये विकार असतील तर हा आनंद अनुभवता येत. म्हणून निर्मळ दृष्टी पाहिजे, लक्षात घ्यायचं. निर्मळ दृष्टी कशी येईल हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा, की प्रत्येक मनुष्य देहाच्या ठिकाणी हे सच्चिदानंद स्वरूपच आहे, हा बोध सद्गुरू शिष्याला देतात. म्हणजे ते चैतन्य स्वरूप, त्याला शब्द वापरतात, आणि हे चैतन्य स्वरूप प्रत्येक रूपामध्ये आहे. आणि हे प्रत्येक रूपाच्या ठिकाणी तिथे फक्त जीवभाव असल्यामुळे त्या तत्वाला आपण जाणीव आहोत हे कळत नाही. ते तत्व स्वतःला देह समजते, आणि त्यालाच म्हणतात देहभाव. म्हणजे ही जी जाणीव किंवा हा जो जीव आहे, त्या जीवाला सतत बाहेर जे जग आहे त्या जगामधल्या गोष्टी पाहण्याची खूप उत्सुकता असते, किंवा ते पाहण्याचं एकसारखी जिज्ञासा असते, किंवा तो पाहण्याची काहीतरी एक मध्ये सतत तीव्र अशी जाणीव असते, आणि त्या पाहण्यातून त्याला आनंद होत असतो. आता हा आनंद पाहण्यातून होतो, म्हणून ही जी जाणीव आहे मनुष्य देहातून कार्यरत असलेली, ती सतत 5 ज्ञानेंद्रियातून सतत जाणण्याचा तिचा स्वभाव झालेला आहे. आता हे जाणणे पण कोणाचं आहे तिला कळत नाही. तिला वाटतं मी देह आहे आणि देहाचं हे जाणणे पण आहे, आणि त्यामुळे अनंत स्वरूपाची जाणीव स्वतःला देहापुरती मी आहे अशी संकुचित होते, आणि त्यालाच म्हणतात अहंकार. म्हणून हा अहंकारातूनच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर विकार निर्माण होतात. म्हणजे देहभावातून जी अनंत स्वरूप असलेली जाणीव अशुद्ध होते, आणि ह्या अशुद्ध जाणीवेला परमेश्वराला कधीही अनुभवता येणार नाही. म्हणून इथे अनुभूतीचे 2 प्रकार असतात, 2 मार्ग आहेत.
एक पिपिलिका मार्ग सांगतात. पिपिलिका म्हणजे मुंगीचा, पिपिलिका मुंगी. मुंगीने जर पर्वतावर चढायचं असेल तर कशी चढेल? एक 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 कळकरी टोक चढ किती वर्ष लागतील देव जाणे. दुसरा मार्ग आहे विहंग मार्ग, म्हणजे पक्षी असतो तो उडतो, उडून पक्ष डायरेक्ट शिखरावर जाऊन बसतो, बरोबर. तसं पिपिलिका मार्ग आणि विहंग मार्ग दोन आहेत. पिपिलिका मार्गामध्ये जो मनुष्य देहातले जो साधक असेल त्याला ते सद्गुरू काय सांगणार? पहिलं काय सांगणार? पहिलं शरीराचं शुद्धीकरण कर, मग मनाचं शुद्धीकरण कर. मनाचं शुद्धीकरणाचे संयम धर, की निर्णय मार्ग उपास तपास कर, रतवै केले कर, मनावर कंट्रोल कर, हे सगळ्या गोष्टी सांगत बसतात. आता हा देहभावात असलेली जाणीव सगळ्या गोष्टी करतं आणि त्याच्यातच गुंत, म्हणून सर्वसाधारण माणसं सगळी कर्मकांडामध्ये अडकलेली दिसतात. त्याचं कारण ते आहे, परमेश्वराचीच भक्ती त्यांना करायची असते, पण परमेश्वर भक्तीमध्ये कर्मकांडात अडकतं. मग उपास तपास रत वैकल्य निर्णय गोष्टी सांगितल्या. अनेक धर्मामध्ये उपास तपासाला खूप मोठं महत्व दिलं जातं, रथवैकल्याला महत्व जातं, यात्रेला महत्व दिलं जातं, तीर्थयात्रेला जाण्यासाठी, की आपल्याकडे पण आपण म्हणतो ना 4 धाम वगैरे करायला वय झालं की लोकांना वाटतं आपण 4 धाम करायला जाण्याच्या अगोदर. मग 5वं धाम काय आहे? मग काय पाहिजे, गरज नाही, त्यासाठी आधी 4 धाम करायला धावतात. म्हणजे हा आहे तो सगळा पिपिलिका मार्ग आहे. त्यांना मनाचं शुद्धीकरण करत 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 तिथपर्यंत पोचायचं आहे. त्यात ती मुंगी कधी त्या डोंगरावर पोहोचेल देव जाणे. तसा हा मार्ग तो खूप लांबचा मार्ग आहे. खरे सद्गुरू आपल्या शिष्याला हा विहंग मार्ग दाखवतात. विहंग मार्गामध्ये डायरेक्ट ते स्वरूपच तू आहे हे सांगितलं. तत्वमसी याचा अर्थ ते मार्गदर्शन केलं. ते स्वरूपाला अनुभवायचं ना, तो तुला अनुभव. परमेश्वर अनुभवाला तू तीर्थयात्रेला जाशील, गंगा किनारी जाऊन बसशील, आणखी हिमालयात जाऊन बसशील, तपश्चर्या करशील, अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तुला मिळेल. हा सगळा जो मार्ग आहे तो, मग तुझ्यातले विकार बाजूला कर असंही सांगितलं जातं. विकार बाजूला कर म्हणजे तो आहे सगळा पिपिलिका मार्ग आहे. आणि म्हणून कोणीतरी संतांनी सांगितलंय की लसूण जर सुरीने कापलं तर सुरीचा वास सगळ्यात जे कापलं त्याला वास येतो. तसं आपल्याकडे जर विकार असतील त्या विकारातूनच सगळा माणूस त्या विकारात अडकला असतो. म्हणून विकाराचं पहिलं शुद्धीकरण झालं पाहिजे असं सांगितलं जातं. तो पिपिलिका मार्ग आहे. खरे सद्गुरू हा विहंग मार्ग जातो. विहंग मार्गामध्ये तुमचे विकार असू देत, जीवभाव असू देत, सगळं असतं. तू पहिलं तुला पोचवतो स्वरूपापर्यंत. स्वरूप म्हणजे काय हे तुला कळलं पाहिजे. म्हणजे ते ज्ञान झालं की स्वरूप कळलं पाहिजे. ते सच्चिदानंद स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे, आणि तेच अनंत स्वरूप प्रत्येक रूपामध्ये प्रगट आहे. हा बोध सद्गुरू शिष्याला देतात आणि त्याला म्हणतात दिव्यबोध. हा दिव्यबोध काय? तू कोण आहेस? मी म्हणणारं कोण आहे हा अनुभवायला सांगतात. आता मी म्हणणारा माणूस स्वतःला मी देहच म्हणतो, हे नाव माझं म्हणतो, ही जात माझी म्हणतो, हा धर्म माझा म्हणतो, हे राष्ट्रीयत्व माझं म्हणतो, हे सगळे देहभाव आहेत. मग सद्गुरू त्याला समजावून सांगतात की नाव बदललं तू बदलशील का? मी म्हणणारा बदलेल का? नाही. नाव बदललं तर मी आहे तसाच आहे. जात बदलली तर मी म्हणणारी बदलेल का? नाही, तो जात तसाच आहे. देह लहान मोठा बारीक छोटा झाला तर मी बदलणार आहे का? नाही. म्हणजे लहान 5 वर्षाचा देह, 25 वर्षाचा देह, 50 वर्षाचा देह, ती तर मी तसाच आहे. देह बदलला पण मी तसाच आहे. म्हणजे देहाच्या अपेक्षेत जर आपण पाहायला लागलो तर देहाच्या अपेक्षेत हे सगळे विकार निर्माण होतात. इथे नाव जात धर्म पंथ ह्याच्यामध्ये आपण अडकले जातो आणि त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. म्हणून तेच पहिलं बाजूला कर म्हणून सांगतात. फक्त बाजूला करायचं. बाजूला करायचं म्हणजे ते तू नाहीस हे समजून घे. बाजूला काहीच करायचं नाही. कारण हे जे सगळ्या विकार आहेत त्या उपजत प्रेरणा आहेत. त्याला देहभावाचा स्पर्श झाला म्हणून त्याच प्रेरणा विकार होतात, आणि त्याला जर देवभावाचा स्पर्श झाला तर त्याच प्रेरणा सद्गुण होतात. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणून विहंग मार्गामध्ये खरे सद्गुरू आपल्या शिष्याला डायरेक्ट स्वरूपानुभूती, म्हणजे स्वरूप काय आहे, ते स्वरूप आहे ते तूच आहे हे सांगितलं जातं. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते,
तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. हा अनुभव ज्ञानेश माऊली सांगतायत, तो अनुभव आहे की जे सत्य ज्ञानानंद सच्चिदानंद, सत्य म्हणजे सत, ज्ञान म्हणजे चित्त आणि आनंद, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण, गगनालाही जे पांघरत, गगनालाही ज्याने व्यापलेलं आहे ते स्वरूप म्हणजे गगनापेक्षाही अनंत असलेले स्वरूप, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण. कसं आहे, नाही रूप गुण वर्ण जेते. तिथे रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, काहीच सांगता येत नाही, पण ते आहे. गगनाचे प्रावण नाही रूप गुण वर्ण जेते, तो म्हणजे ह्या स्वरूपाचं वर्णन केलं तो. आणि तो कोण आहे, हा आहे. हा कोण, जाणणारा, पाहणारा, ऐकणारा. या देहातून जे पाहणारं तत्व आहे तेच तत्व तू, म्हणून तो हा कोण आहे, श्रीहरी. म्हणजे जे अनंत स्वरूप श्रीहरी आहे तेच तो श्रीहरी ह्या देहातून, प्रत्येकाच्या देहातून जाणणे रूपाने प्रगट आहे. म्हणजे तो हा श्रीहरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. म्हणजे त्या जाणणाऱ्या तत्वाला पाहायचंय. कसं, डोळे भरून. पण डोळे भरून पाहताना आणखीन एक गोष्ट सांगतात, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दूर सारून. म्हणजे पाहता पाहता पाहणं दूर सारून त्याला अनुभवायचंय. आता पाहता पाहणे दूर सारून म्हणजे परत काय लक्षात घ्या, नेहमी जे आपण पाहतो दृश्य जगत पाहतोय ते पाहणं दूर सार, ते नको पाऊस. कोण पाहतो ते पहा. म्हणजेच तो बाजूला कर. पाहता पाहणे जी नॉर्मल जी आपली जी दृष्टी आहे त्याच्या ती दृष्टी उफराटी कर. आणि कोण पाहतं, मुळाकडे जा आणि मुळाकडे पाय, तर तिथे तुला तो हा श्रीहरीचा अनुभव घेता येतो. म्हणून पाहता पाहणे दूर सारुण्य. म्हणून हा जो अनुभव आहे की सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हा. म्हणजे कुठे गेला, म्हणजे हात जिथून जाणणं चालू आहे तिथे दृष्टी गेली, हात नको, दृष्टी. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दूर सारुनिया. म्हणून ह्याला साधना म्हणतात. म्हणजे सद्गुरू संत जे साधना देतात ते काय देतात, जे आता ज्ञानेश्वर पावलींसाहेब ते सद्गुरू दुसऱ्या भाषेत सांगतात, चितपदाने सत्पदाचं भान घेणं या नाव द्या. साधना आहे ती. म्हणून साधनेचं ते वर्णन आहे की साधनेला बसताना नेमकं काय आहे, तिथे बसताना हे सर्व जीवन ह्या स्वरूपाचं आहे. ते स्वरूपच शरीर रूपाने प्रगट आहे, ते स्वरूपच जाणीव रूपाने प्रगट आहे. आणि ती जाणीवेनेच जाणीवेचा अनुभव घ्यायचा. या भावामध्ये साधकाने साधनेला बसायचं असतं. तिथे मी तू हा कसलाही भाव असता कामा नये. कारण हे पाहता पाहणे, बाकीच्या गोष्टी बाजूला थोड्यासाठी काढता येणार नाही. मी म्हणे राग बाजूला काढेन, लोभ बाजूला नाही काढता येणार. कधी बाजूला होईल, ज्यावेळेला तुला तू ही जाणीव आहे हे कळेल, तेव्हा या गोष्टी आपोआप बाजूला होतात. म्हणून एका बाजूने आता बघा, पिपिलिका मार्ग बरोबर की विहंग मार्ग बरोबर, दोन्ही बरोबर, पण दोन्ही मार्ग जर समन्वय साधला म्हणजे सुवर्ण मध्ये साधला तर काय होईल, त्यात लवकर प्रगती होतं. म्हणून एका बाजूने आपलंच आपण परीक्षण करायचंय साधकाने. आणि ते साधकाने परीक्षण कसं करायचंय की मी म्हणणारी ही जाणीव आहे, आणि ही जाणीव म्हणजे देहाच्या द्वारे कार्यरत करते. देहाचा उपयोग आहे, ते यंत्र आहे, त्या देहाचा उपयोग ही जाणीव करते जाणण्यासाठी. म्हणून देह मी नाहीये, तर आहे ते जाणणे, पण जी जाणीव आहे ती मी आहे. आणि ही जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करते, त्याला म्हणतात भान. भान म्हणजे जाणीवेने जाणं, आपणच आपल्याला जाणणं, ह्या नाव भान. जाणण्याचे दोन प्रकार, एक समोरच्या गोष्टी व्यापतो तेव्हा जाणतो, आणि ह्या जाणीवेने स्वतःलाच व्यापतं तेव्हा असतं ते भान. सोप्या भाषेत आरशामध्ये आपण ज्यावेळेला प्रतिबिंब पाहतो, त्या प्रतिबिंबाला पाहतो तेव्हा ते असतं जाणणं, की हे प्रतिबिंब आहे. पण त्या प्रतिबिंबाला पाहून परत देहाला आपण जाणतो, त्याला म्हणतात भान. लक्षात घ्या फरक आहे जाण आणि भान मधला. जसं प्रतिबिंबाला पाहतो, समोरचं कपाळ पाहिलं आणि कपाळावरती कुंकू लावतो, कुठच्या कपाळावर कुंकू लावतो,
स्वतःच्या. आरशाच्या कपाळावर कुंकू लावलं जात नाही. काजळ भरतोय आपण कदाचित, डोळ्यात काजळ आरशात बघतो, कुठे बघतो? डोळ्यासमोर पाहतो, पण भान कुठे असतं? डोळ्याकडे. मग आपल्या स्वतःच्या डोळ्याकडे काजळ भरला, केस विंचरतो, समोर केस दिसतात काय छोटे मोठे काय असेल ते, पण परत भान कुठे घेतो? स्वतःच. म्हणजे तसंच हे शरीराचं भान आहे. प्रतिबिंबामध्ये शरीराचं भान घेतलं जातं आणि ह्या साधनेमध्ये जाणीवेचं भान घ्यायचंय. आणि ही भान घेण्याची प्रक्रिया सद्गुरूंकडनं शिष्याने व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आणि ती समजून घेतल्याशिवाय भान समजत नाही. पण ही साधनेचा हा प्रकार आहे आणि तो दिव्य साधना म्हणतात. की इथे ही दिव्य साधना, इथे ध्यान नाहीये, तर तिथे भान. ध्यान म्हणजे एखाद्या बाहेरच्या वस्तूवर एकाग्र होणं म्हणजे ध्यान. पण जाणीवेवर एकाग्र होते, म्हणजे जाणीवेचा आलंब घेते, ते असतं ते भान. म्हणजे ती जर अनुभूती आली तर त्या अनुभूतीमध्ये हे विकार आपोआप विरळ होत जातात. खरा अनुभव आला पाहिजे. नुसतं शाब्दिक ज्ञान तिथे पुरेसं पडत नाही. शाब्दिक ज्ञानाने उलट अहंकार वाढतो, पण शाब्दिक ज्ञानानेच प्रगती होते. दोन्ही गोष्टी आहे. शाब्दिक ज्ञानाने थांबला तर अहंकार, शाब्दिक ज्ञानातून प्रयत्न करायला लागला तर तिथे त्याचा रूपांतर अनुभवात येतो आणि साधनेची सिद्धी तिथे प्राप्त होते. म्हणून ह्या सगळ्या अंगाने जेव्हा आता हे शब्द वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संत त्याचा वेगळ्या वेगळ्या प्रगटीकरण करतात. हा जो अनुभव आहे की सोप्या भाषेत डोळ्यातून कोण पाहतं, कानातून कोण ऐकतं, नाकातून गंध कोण जाणतं, जिव्हेतून स्वाद कोण चाखतं, स्पर्श कोण जाणतं, हे साधं गोष्ट आपल्याला लक्षात घेतं. कोण जाणतंय? पहा म्हणजे अनुभवण्याचा प्रयत्न करा की जाणणे पण आहे ते जाणणारं तत्व पाहता येणार नाही, पण त्याचा अनुभव घेता येतो, कारण ते स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे जाणीवेला जाणू शकते, पण आपण समोरच्या व्यक्तीला तिथे जाणीव पाहायला गेलं तर ते काही दिसणार नाही, पण त्याचं जाणणे पण कळतं. तो जाणतोय म्हणजे जशी मुंगी आहे, घाबरून पळते, म्हणजे तिच्याकडे जाणीव आहे हे कळतं, एवढं प्रक्रियेतून. तसंच आपल्या ठिकाणी सुद्धा परिणाम रूपाने जाणतं कोण, पाहतं कोण, ऐकतं कोण, बोलतं कोण, हे जे कोण 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 करता करता इथे जो अनुभव यायला लागतो त्यालाच म्हणतात चित्पदाने सत्पदाचं भान घेणं. म्हणजे हा अनुभव प्रत्येकाला येऊ शकतो. आणि हे अनुभव घेण्यासाठी सुरी कसली असेल, लसूण कापलेली असो कसली असो, तिथे सद्गुरूंना नितांत श्रद्धा पाहिजे, कृतज्ञता पाहिजे, शरणागती पाहिजे आणि सद्गुरूंवर आपलं सगळं जीवन सोपवून टाकता आलं पाहिजे. आणि त्या अंगाने सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानातून जी साधना आहे, ही साधनेचा प्रयत्न केला पाहिजे. त्या प्रयत्नातून जेव्हा अनुभूती येते तेव्हा हे विकारही कमी होतात, विरळ होतात आणि त्या विकारांचं रूपांतर सद्गुणामध्ये होतं. जी संकुचित असलेली जाणीव व्यापक होते आणि ह्या जाणीवेला सर्वत्र हे दिव्यत्व आहे ह्याचा बोध निर्माण होतो, भाव निर्माण. आणि त्या दिव्यत्वाचा अनुभव येतो तेव्हा तिथे असतो तो स्वानंद असतो. पाहणाऱ्या जाणीवेला स्वतःही आपण जाणीव आहोत, समोरही जाणीव आहोत, म्हणून तिथे एकत्वातून अनेकत्व निर्माण झालंय. पण त्या अनेकत्वात परत एकत्व पाहताना तो स्वानंद अनुभवता येतो. ते शांती, तृप्ती, समाधान या स्वरूपामध्ये हा स्वानंद तिथे अनुभवता येतो. म्हणून साधनेमध्ये साधक निवांत होतो, शांत होतो, ते खरंच त्याचा स्वानंद असतो. म्हणून हे जे तत्व आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तिथे आनंद आहे, तिथे समाधान आहे, तिथे शांती आहे, तिथे तृप्ती आहे. आणि ही तृप्ती अनुभवायची असेल तर जाणीवेचा अनुभव घ्यायचा. म्हणजे जाणीवेने स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा. शब्द वेगळे पण आहे एकच. जे पाहणारं तत्व आहे, जाणणारं तत्व आहे, त्या जाणणाऱ्या तत्वाने स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे. स्वतःचा म्हणजे स्वतः म्हटलं की शरीर नाही, स्व म्हणजे स्वरूप, म्हणून स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि ह्या स्वरूपाचा अनुभव घेता येतो त्यावेळेला तिथे सहज, ज्यावेळेला हे ध्यान एखाद्या साधकाकडे सहज ती सवय होते की सहजपणे, की सहज हे चैतन्य जे ह्या भावामध्ये तो साधक ह्या साधनेतून जेव्हा सर्व विश्वाकडे पाहायला लागतो
तेव्हा त्याला सर्व विश्व म्हणजे मजैकाचा विस्तार ते हे जग असं लक्षात घ्यायचं की जगामध्ये विविधता आहे. तिथे विशिष्ट नियमाने त्या सगळी रूपं असली तरी सुद्धा ती रूपं एकाच तत्वाची आहेत हे तिथे अनुभवता येतं. म्हणून जसं मातीच्या भांड्यामधून टोप बनवले, तवा बनवला, चूल बनवली, आहे सगळ्या विविध. म्हणजे चुलीमध्ये अग्नी टाकला की ते तव्याला गरम करता येतं, टोपाला गरम करता येतं, पण टोपामध्ये पाणी राहतं तर तव्यामध्ये पाणी राहत नाही. म्हणून एकच माती पण विविध रूपात त्यांचं कार्य वेगळं ठरतं. तसं एकच चैतन्य स्वरूप पण विविध रूपामध्ये प्रत्येक रूपाचं कार्य वेगळं आहे. आणि कार्य वेगळं आहे म्हणजे रूप म्हणजे तिथे कर्मयोग येतो, कर्म करावं लागतं. म्हणून प्रत्येक रूपात आलेल्या जाणीवेला कर्म हे करावंच लागतं. पण ते कर्म कसं करायचं त्याचं परत ज्ञान तिथे घ्यावं लागतं. म्हणून इथे ही जी जाणीव आहे ह्या जाणीवेने हे कर्म करत असताना करता ईश्वर आणि कर्मफळ सुद्धा ईश्वराचंच ह्या भावात कर्म केलं की त्याला म्हणतात कर्मयोग. म्हणजे आहे ते सर्व स्वरूपाचं जीवन आहे आणि स्वरूपाकडून हे सगळं जीवन चाललेलं आहे. हा बोध जेव्हा साधकाला होतो तेव्हा त्याच्याकडे सतत स्वानंद असतो. म्हणून ह्या सहज ध्यानातून सहज स्वानंद अनुभवता येतो. आणि सहज स्वानंद अनुभवला की तिथे तो संत तृप्त असतो, शांत असतो, आनंदी असतो. व्यवहारामध्ये रूपाच्या अपेक्षेत चांगली वाईट माणसं भेटण्याच्या अपेक्षा सगळं काही घडत असतं, पण ह्याचं चिंतन मात्र सतत निर्मळपणे तो पाहत राहतो आणि निर्मळपणे सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेत राहतो. आणि त्याला म्हणतात सहज स्वानंदात तो साधक आनंद चाकत बसतो. आणि असा हा आनंद आपल्याला चाकता आला पाहिजे. म्हणून हे जे स्पष्टीकरण जे सांगितलं ते खरं म्हणजे साधनेचं स्पष्टीकरण आहे. सद्गुरू जेव्हा शिष्याला हा दिव्य बोध देतात आणि दिव्य बोधातून प्रत्यक्ष अनुभवण्याची जी कृती समजवतात त्याला म्हणतात दिव्य साधना. ती कृती सद्गुरू जशी सांगतात तशीच्या तशी साधकाला जमतेच असं नाही. प्रत्येकाला त्याच्याकडे असलेल्या भावना असतात. पण तिथे जितका तो प्रयत्न करेल तितकं हळूहळू त्याचा देहभाव कमी कमी होत जाईल. आणि देहभाव जिथे कमी होतो तिथे विकार कमी होतात. जिथे विकार कमी होतात तिथे मन निर्मळ होतं. आणि मन जितकं निर्मळ होत जातं ते आपोआप होतं. पण आपोआप होतं म्हणजे ते निरीक्षण दोन्ही बाजूनी या जाणीवेने स्वतःवर मारा करून घेतला पाहिजे की आपल्याकडचे आपले विकार, स्थूल अंगाने असलेला राग, अहंकार कळतो तेवढा तरी कमी कर. गपचूप बस, उगी हुशार करू नकोस, मोठमोठ्या बाता मारू नको, एवढं तरी कळतं ना. ते कमी करायला लागलं की तो एक शुद्धीकरणाचा भाग येतो. दुसऱ्या बाजूने स्वरूपाचा अनुभव घ्यायला लागला की हे सगळे विकारही दूर होतात आणि त्याच्यातून त्या साधकाचं संतत्वात म्हणजे साधकाची असलेली जाणीव आहे त्या जाणीवेचं दिव्यत्वात रूपांतर होतं. म्हणून हे सगळं जे प्रक्रिया आहे इथे होणं आहे, करणं आहे, पण कृतीतून सगळं होत जातं आणि होत जाणं हा नियम आहे. म्हणून कोणीही साधक कसाही असो, वाल्याचा वाल्मिकी का झाला? वाल्याच्याकडे असलेले जे सगळे दुर्गुण आपण बरे वाल्यापेक्षा. बघा विचार करा, तो पटकन माणसाला मारत होता. आपल्याला मुंगी पण मारताना विचार करू ना, अरे मारूया की नको मारूया असं वाटतं ना. पण त्याची वृत्ती कशी होती? तो सहज माणसं कसं मासे आपला मच्छर मारावे तशी माणसं मारत होता. घडा भरला होता त्याचा पापाचा. पण तरी सुद्धा जेव्हा स्वरूपच माणूस खरे सद्गुरू भेटावे लागतात आणि खऱ्या सद्गुरूंच्याकडून म्हणजे नारद मुनी खरे सद्गुरू होते, त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यातून हे स्वरूप स्मरण नेमकं काय मग सांगितलं उपराटी दृष्टी म्हणजे काय. म्हणून लोक म्हणतात राम राम म्हणता म्हणता तो पार झाला नाही. जी प्रक्रिया आहे, जे जाणणारे तत्व आहे, ह्या जाणणाऱ्या तत्वाचा जेव्हा वाल्याने भान घेण्याचा प्रकाश समजून घेतला आणि त्याच्यातून राम म्हणजे काय त्याला कळलं. म्हणून तैसा हृदयामध्ये मी राम, सर्व सुखाचा आराम, तो राम. म्हणून राम राम अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्मा राम. राम तो कालचा सुत दशरथाचा, अनंत युगीचा आत्मा राम. म्हणजे खरा राम कोण? अनंत स्वरूप ते राम, तेच जाणणे रूपाने प्रकट, तोही राम. तो राम आणि हा राम एकच राम.
समजून घ्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसं हे चिंतन आपल्याला करायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे साधकाला हे ज्ञान पेलवणं कठीण पडतं. कारण व्यवहारामध्ये ह्या ज्ञानातून जीवन कसं जगावं हे कळत नाही. त्यासाठी त्याला अभ्यासच करायला लागतो. आणि म्हणून व्यवहार करताना सुद्धा ह्या ज्ञानातूनच व्यवहार करता आले पाहिजेत. ते करताना सतत सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते आहे हा बोधच असला पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. कोणती गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याशिवाय जमणार नाही. म्हणून सतत तो बोध असला पाहिजे. त्या बोधातूनच पाहता आलं पाहिजे. सर्वत्र दिव्यत्व आहे, सर्वत्र चैतन्य, प्रत्येक रूपामध्ये हा ईश्वर आहे. म्हणून सर्वत्र ईश्वर भरून राहिलाय असं जे संत सांगतात. त्याचा अर्थ काय? प्रत्येक रूपामध्ये जाणणं पण भरून आहे. ही जाणीव म्हणजेच ईश्वर. आणि ही जाणीव ईश्वर आहे. त्या ईश्वराचा बोध आपल्याला सतत असला की कोणाही बद्दल आपल्याला राग येणार नाही. समोरची व्यक्ती कशी वागली तरी तो ईश्वर आहे हे म्हटलं की काय होईल? द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, काही नाही. त्याचं भलं उद्या म्हणायचं आणि गपचूप बसायचं. दुसरं काय करणार? म्हणून ही जेव्हा जाणीव शुद्ध होते, ही जाणीवीचं शुद्धीकरण आपोआप होतं कळल्यानंतर. आणि तिथे दुर्गुण आपोआप दूर होतात. पण अभ्यास मात्र पुन्हा पुन्हा केला पाहिजे. आणि त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे सद्गुरू भक्ती. किती ज्ञान दिलं तरी सद्गुरू भक्ती नसेल तर त्याचं रूपांतर होऊ शकत नाही. म्हणून इथं एकची लीला तरले, जे सर्व भावे मज बदले, तया ऐलीच थडी सरले, मायाजळ आपोआप झरसत. मग सुरी कोणती असो, काही कापलेली असो, पण तिथे वास राहत नाही. पण तिथे शरणागत मात्र असायला पाहिजे की सगळं जीवन सद्गुरूंचं आहे. ह्या सद्भावनेतून जेव्हा सत्शिष्य सद्गुरू स्मरणातून प्रत्येक कृती करायला लागतो, त्या आपोआप हे त्याचं परिवर्तन त्या दिव्यत्वामध्ये व्हायला लागतं. म्हणून तिथे सत्शिष्य असावा लागतो आणि सद्गुरू असा. जिथे सत्शिष्य आणि सद्गुरू एकत्र झाले की तो सत्शिष्य सुद्धा सद्गुरू तत्वाशी एकरूप होऊन जातो. आणि तिथेच त्याला जीवनातला स्वानंद चाकता येतो. असा स्वानंद सर्वांना चाकता येवो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्व